महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय। बारामतीतील भिगवण चौक येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे बारामतीचे प्रतिनिधी सूरज देवकाते यांनी। महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसचे नेते यांनी बेताल वक्तव्य केलेलं आहे। दरम्यान त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटताना दिसत आहे। बारामतीत देखील पडसाद उमटलेले आहेत। आपण पाहतोय की बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगणार या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। आज आदरणीय दादांच्या नंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार आज आमच्या वहिनी साहेबांनी स्वीकारला आहे। आज एवढ्या मोठ्या दुःखातून बाहेर येऊन सुद्धा वहिनी साहेब पूर्ण महाराष्ट्रासाठी उभे राहिलेले आहेत। त्यामुळे वहिनींच्या बाबतीत जे वक्तव्य केलं आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही पूर्ण बारामतीकर त्या वक्तव्याचा निषेध करत आहोत। इथून पुढे कधीही दुसऱ्या व्यक्तींनी पण लक्षात घ्यावं, आज माझी उपमुख्यमंत्री चव्हाणांवरती जी वेळ आहे दुसऱ्यांनी पण लक्षात घ्यावं। आमच्या बारामतीकरांकडून ही समज दिली जाते। परत जर कोणी असं वक्तव्य केलं तर आम्ही सोडणार नाही आणि आज जे काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते त्यांनी माघार आजच्या आजच घ्यावी आणि जाहीरपणे आमच्या वहिनी साहेबांची त्यांनी माफी मागावी। आमचा आधारस्तंभ आणि आमचा आदर्श आणि आमचा अभिमान असलेल्या आमच्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींच्या विषयी जे वक्तव्य केले ते अतिशय लज्जास्पद आहे आणि ते एक माजी मुख्यमंत्री असताना देखील त्यांना स्त्री दाक्षिण्य माहित नाही, हे खूप लज्जास्पद आहे आणि त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करून खूप मोठा गुन्हा केलेला आहे आणि आम्ही सर्वजण वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि आम्ही त्यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांना कधीच माफ करणार नाही। त्यांनी जाहीरपणे माफी मागावी, आपलं वक्तव्य मागे घ्यावं, हे आमची सर्व राष्ट्रवादी आपले महाराष्ट्राचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वहिनीच्या संदर्भात जे वक्तव्य केले आहे हे वक्तव्य निषेधार्थ आहे। त्यांनी जे वक्तव्य केलेले आहे ते त्यांनी मागच घेतलं पाहिजे आणि तेही आजच्या आज, कारण सगळे आम्ही महिलांवर असं वक्तव्य केलेलं आम्ही कुणी महिला बारामतीकर सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। काँग्रेसच्या नेत्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे सुनेत्रा वहिनींबद्दल काय सांगा? काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणनी जे वहिनी साहेबांवर वक्तव्य केलेले आहे ते अतिशय चुकीचं आहे। ह्यातच त्यांची लायकी कळलेली आहे की महिलांबद्दल कसं बोलतात ते। आणि दुसरी गोष्ट, वहिनींचा जो अपमान आहे तो अख्ख्या महाराष्ट्राच्या सगळ्या महिला वर्गांचा अपमान आहे आणि ते आम्ही सहन करणार नाही। आम्ही सर्व महिला पेटून उठतो, त्यांनी जर माफी नाही मागितलं तर आम्ही पेटून उठणार आहे। वहिनींबद्दल जे वक्तव्य केले त्यांनी ते परत घेतलं पाहिजे। एकच वादा आजी काय सांगा ना, आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींबद्दल अपशब्द बोललेले आहेत, काय सांगा? काय नाही, आपलं हे असंच आजी बाय उभी राहिली तसेच आपल्यालाही आनंद आहे आणि आपल्याला ही शेवटपर्यंत आपलं हे टिकवा। नक्कीच आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी बारामतीमध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। कॅमेरामन आणि अनिकेतसह मी सूरज देवकाते, स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।